नमस्कार. मी चंद्रकांत बोराटे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आज आपण बोलणार आहे शाळा, स्कूल याविषयी. त्यामध्ये शाळा किती टाईपच्या आहेत, शाळेमध्ये फीचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय केली पाहिजे, या 3 विषयी आपण बोलणार आहे. हे हे का बोलतोय, हे बोलायची वेळ का आली शाळा याविषयी? तर त्याचं कारण म्हणजे प्रायव्हेट सेक्टरची जी वाढती फी स्ट्रक्चर आहे, फी वाढते, गव्हर्नमेंट शाळा बंद पडतात. ह्या मागचा थोडाफार अभ्यास करून मी बोलतोय. त्यामध्ये शाळा ह्या 3 टाईपच्या शाळा आहेत. मेन म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल, अनुदानित स्कूल आणि आता ते प्युअरली प्रायव्हेट स्कूल. जिथे प्रायव्हेट स्कूल म्हणजे आपण जिथे फी भरतो, फी पेड करतो आणि आपली मुलं, आपली नातवंड त्या ठिकाणी आपण शाळेमध्ये पाठवतो. अशा शाळा. आता मेनली गव्हर्नमेंट शाळा, आधी फक्त गव्हर्नमेंट शाळा आणि अनुदानित शाळा अशा 2च शाळा होत्या. आता काही वर्षापूर्वीपासून हे या प्रायव्हेट स्कूल उदयाला आल्या आणि प्रायव्हेट स्कूल उदयाला आल्यापासून त्याच्या फी स्ट्रक्चर हे वाढत आहेत. जसं की आपण LKG ते UKG चा जरी विचार केला ते 5,000 ते 50,000 पर्यंत फी आहे. ती ग्राउंड लेवल पासून ते सिटी लेवल पर्यंत वेगवेगळी फी आहे. जसं की ग्रामीण भाग आणि शहरी भाग त्यामध्ये डिफरन्स आहे. त्यामध्ये स्कूल वेगवेगळे आहेत. त्यामध्ये आज जे झेडपी स्कूल बंद पडायला लागल्यात त्याचे मुख्य कारण आहे की गव्हर्नमेंटनं वेळोवेळी फॅसिलिटी चेंज केली नाही. वेळोवेळी आता आपण बघतोय आपल्या ठिकाणी झेडपी स्कूल असेल त्या ठिकाणी 1ली ते 4थी वर्ग असतील तर 1 किंवा 2च शिक्षक असतोय. ते 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 कशावरून डिसाईड केलं जातं तर विद्यार्थ्याची संख्या ह्याच्यावरून डिसाईड केलं जातं. पण विद्यार्थ्याची संख्या जरी कमी असेल तरी त्या विद्यार्थ्याला क्वालिटी शिक्षण भेटण्यासाठी शिक्षकांची गरज आहे. मग ते गव्हर्नमेंटनं प्रत्येक विषयासाठी सेपरेट शिक्षक असणं हे हे गरजेचं आहे, पण हे इम्प्लिमेंटेशन केलं नाही. परत एल-के-जी, यू-के-जीला सुद्धा गव्हर्नमेंट स्कूलला थोडं शिकवलं जाते, बऱ्यापैकी शिकवलं जाते, पण आपले आपले पालक त्यांना त्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये घालत नाहीत. त्याचं कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे स्कूल आहेत ते आपल्याला येऊन सांगतात की आमच्या इथं घातलं तर आम्ही असं करू, तसं करू आणि त्यामध्ये एक बाजार तयार झालेला आहे प्रायव्हेट स्कूल तुम्हाला भेटले तर सांगतात आमचे विद्यार्थी असे आहेत, आमचे विद्यार्थी तसे आहेत, आमचे विद्यार्थी इथे खेळण्यासाठी गेले, आम्ही त्यांचा सराव करून घेतोय, आम्ही हे करून घेतोय, ते करून घेतोय. हे तुम्हाला जास्त PPT बनवून दाखवणे किंवा एखादे फोटो काढणे आणि ते तुम्हाला दाखवणे ह्या गोष्टी होत आहेत. पण ह्यामध्ये प्रायव्हेट जे स्कूल आहेत ते लोकांना जास्तीत जास्त पैसा घेतायत इनडायरेक्टली. जसं की फी सांगितली, फी 15,000 आहे. फॉर एक्झाम्पल आहे. 15,000 असेल तर त्याची ड्रेसची फी वेगळी घेतात, वह्या नोटबुकची फी वेगळी घेतात, पुस्तकाची फी वेगळी घेतात. हे सगळं हे सगळं तिथूनच घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला LKG, UKGच्या सिटी लेवलमध्ये जर शिकवायचं असेल तर कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये शिक्षणाचा खर्च येतोय. हा ह्याच्या आधी पूर्णपणे फुल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण शिक्षण घेतलं झेडपी शाळेत किंवा गव्हर्नमेंट शाळेत तर ते पूर्ण शिक्षण कंप्लीट होण्यापर्यंतचा एका वर्षा पूर्ण खर्च हा 1 वर्ष प्रायव्हेट सेक्टरमध्ये खर्च जो करतोय त्याच्यापेक्षा कमी येतोय. हा एवढा डिफरन्स आहे. त्यासाठी आपण झेडपी शाळेला प्राधान्य दिलं पाहिजे. आपण स्वतः जर आपल्या पाल्यावरती थोडंफार लक्ष दिलं तर ते शिकतील आणि तेथील वातावरण मेंटेन होईल. जर जर असंच चालू राहिलं, अजून काही काळ असंच चालू राहिलं तर काय होणार? पुढे झेडपी स्कूल समजा बंद केले, ॲज पर गव्हर्नमेंट ॲक्ट, गव्हर्नमेंट रूल जर विद्यार्थी शाळेत नसतील तर ती शाळा बंद केली जाते. जर ती शाळा बंद झाली तर आपल्याला परगावी मुलांना पाठवावं लागेल किंवा 5 किलोमीटर, 10 किलोमीटर जिथे शाळा आहे तिथे पाठवावं लागेल. मग त्यामध्ये बसची फी ॲड झाली, बसची फी, स्कूलची फी आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करता भविष्यामध्ये हे हे आता लोकांना परवडणारं नाहीये. त्यासाठी आपण आपल्या झेडपी शाळा ज्या आहेत त्या चालू ठेवणं गरजेचं आहे. झेडपी शाळेमध्ये सुद्धा शिक्षण क्वालिटी भेटतं. ह्याच्या आधी सुद्धा मोठे मोठे कलेक्टर झालेत, मोठे मोठे इंजिनियर, मोठे मोठे डॉक्टर, वकील
झालेले आहेत लोक, ते काय पोलीस झालेले आहेत, PSI झालेले आहेत, ते ते काय कुठे इंग्लिश मीडियम स्कूलला किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकलेले नाहीत. ते सुद्धा ह्या झेडपी शाळेमध्ये शिकूनच झालेले आहेत. त्यासाठी आपण झेडपी शाळा चालू ठेवणं हे महत्वाचं काम आहे. आणि दुसरा राहिला विषय प्रायव्हेट सेक्टरमध्ये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जी फी घेतली जाते, अफाट फी घेतली जाते. LKG, UKG पासून ते 10th स्टँडर्ड पर्यंत अफाट फी घेतली जाते. जसं की 5,000, 10,000 ते 50,000 पर्यंत फी घेतली जाते. त्यासाठी गव्हर्नमेंटनं हे काही काही त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणणं गरजेचं आहे, की एवढ्याच फीमध्ये विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटनं काम केलं पाहिजे. आणि जे जे बाकीची फी आहे, एक्स्ट्रा फी जसं की ड्रेसची फी, परत वह्या, पुस्तकाची फी, ती सुद्धा शाळेनं इन्क्लूड फीमध्ये करून पहिल्यांदाच पालकांना सांगितली पाहिजे. एवढंच माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे, की झेडपी शाळा वाचवा हाच माझा उद्देश आहे. आणि तुम्ही सर्वांनी झेडपी शाळेमध्ये शिक्षणासाठी आपल्या मुलांना व आपल्या नातवंडांना पाठवावं, हीच माझा एक छोटासा उद्देश आहे ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा. थँक यू. धन्यवाद.